खाली बारामतीच्या विमानतळावर पुरेसा स्टाफ नाही आणि त्या विमानतळावरती अनेक महत्त्वाचे लोक उतरत आहेत, अगदी गौतम अडाणीपासून ते अजितदादा पवार आणि शरद पवार साहेबांपर्यंत. मग अशा अपघाताला जबाबदार कोण? मग अशा अपघातांची सगळ्यात चौकशी होणं गरजेचं आहे ना. आम्ही महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा माणूस त्यात गमावलेला आहे, अजित पवारांसारखा. याची जबाबदारी DGCAला घ्यावी लागेल. अशा प्रकारचे एअरस्ट्रीप किंवा विमानतळं तुम्ही चालू कशी देता? वैमानिक आकाशामध्ये घिरट्या मारत होता विमान घेऊन आणि त्याला उतरण्याची संधी मिळत नव्हती आणि तरी त्याने विमान लँड केलं. त्याला कोणी संदेश दिलाय का लँड करा म्हणून? व्हिजिबिलिटी नाही म्हणतायत, ATCची यंत्रणा नाही आहे तिकडे. पहा ना जाऊन तुम्ही, ATCची यंत्रणा नाही, रडार व्यवस्था नाही. ज्या ज्या गोष्टी विमान संचलनासाठी आवश्यक असतात त्या बारामती विमानतळावर नसतील किंवा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अन्य विमानतळावर नसतील तर DGCA काय करत आहे? हा प्रश्न उपस्थित कोणाच्या मनात का होऊ नये? व्हायलाच पाहिजे ना. अनेक नेत्यांनी मांडल्या, त्यातली एक महत्वाची आठवण पुण्यातील स्थानिक नेते अंकुश ठाकरे यांनी व्यक्त केली. त्यांनी सांगितलं की त्यांना अजितदादांनी सांगितलं होतं की आपण शरद पवारांच्या जवळचे आहात, आपण श्रीनिवास पाटील, विठ्ठल अशी व्यक्ती, तर तुम्ही शरद पवार साहेबांना सांगा की दोन्ही राष्ट्रवादींचं एकत्रीकरण व्हायला पाहिजे. अजितदादांची इच्छा होती. या विषयावरती बरोबर आहे, मी मगाशी म्हणालो की या विषयावरती आता चर्चा करणं योग्य नाही. आत्ता याला काही काळ जावं लागेल. या अनेक विषयात माझ्याकडे सुद्धा माहिती आहे आणि मी याच्यावरती भाष्य केलेलं आहे यापूर्वी. माननीय शरद पवार साहेबांशी सुद्धा किंवा सुप्रियाताईंशी याच्यावरती आमची अनेकदा चर्चा झालेली आहे. पण आत्ता त्याच्यावरती चर्चा करण्याची ही वेळ नाही. वेळ द्यावा लागेल, थांबावं लागेल. राजकारण कोणासाठी थांबत नाही हे जर खरं असलं तरी झालेला आघात हा असह्य आहे. तुम्ही म्हणालात की 2 मागण्या केल्या, त्यातली एक मागणी तुम्ही अपघातात